विरारमध्ये 3 अल्पवयीन मुलींच्या मजबुरीचा फायदा घेऊन वासनांध नराधमाने जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे। याबाबत विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच पॉस्को कलम 4, 8 आणि 12 याप्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। आरोपी हा वासनांध नराधम असून या आरोपीने 13 वर्षांच्या 2 आणि 17 वर्षांची 1 अशा 3 अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिषे देऊन 1 जानेवारीपासून गुन्हा दाखल होईपर्यंत वारंवार अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला आहे। त्यांच्या मजबुरीचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत। ही घटना त्यांच्या कुटुंबियांना कळल्यानंतर आरोपी विरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हा आरोपी गुजरातवरून ये-जा करतो। सध्या तरी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली नाही, मात्र पोलीस याचा तपास करत आहेत। सर, काय सांगाल, एक बलात्काराचा गुन्हा घडलाय विरार पोलीस ठाण्यात, काय संपूर्ण घटना आहे, काय माहिती? लाईक आरोपी आहे तो एका मुलीसोबत राहत होता। ती मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वर्षाची, तिच्याशी पण त्यांनी शारीरिक संबंध ठेवले। तसे तिच्या ज्या मैत्रिणी होत्या तिच्याकडे येणाऱ्या त्यांच्याशी तो शारीरिक संबंध ठेवत होता अशी तक्रार होती। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे। हा आरोपी काही ब्लॅकमेलिंग वगैरे करत होता त्या महिला? नाही, ब्लॅकमेलिंग तसं नाही, कारण ते एकत्र आला होते। जी त्यातली मुलगी आहे ते आणि ते एकत्रच रूममध्ये राहत होते, त्यामुळे ब्लॅकमेलिंगचा प्रश्न नाही। ते एकांतपणा असल्यामुळे त्याचा साहजिकच गैरफायदा घेण्यात आलेला आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड काय सर, काय करतो? नाही, सध्या त्याच्यावर काय असे अजून तरी कोणते गुन्हे असल्याचं काही मिळून आलेले नाही। तर तो सुरत येथे अपडाऊन करत असतो, तेवढं त्याचं कामाचं आहे। मुंबईमध्ये त्याचं कोणते असं काम नाही, येऊन जाऊन तो असतो।